Welcome dear students. From today's lecture we are starting our 8th science syllabus. So the first unit is living world and the classification of microbes. तर आजच्या या व्हिडिओ पासून आपण आपल्या पहिल्या युनिटला सुरुवात करत आहोत. तर पहिला युनिट आपला आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर या युनिट मध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि सेकंड थिंग कोणती तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं सुद्धा क्लासिफिकेशन बघायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सेल पासून बनलेले आहेत. सेल, ठीक आहे. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल पासून बनलेले आहेत. तर सेलच्या मधात काय असते तर सेलच्या मधात एक फ्लुइड असते, त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. ठीक आहे. आपण सेलचं स्ट्रक्चर बोलतो. सेलच्या आतमध्ये एक फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम. ठीक आहे. आणि सेलच्या मधात न्यूक्लियस असते. ठीक आहे. सेलच्या आतमध्ये काय आहे सायटोप्लाझम, म्हणजे सेलच्या आतमध्ये एक फ्लुइड असते, त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम. सेकंड थिंग, सेलच्या आतमध्ये आणखी काय असते तर न्यूक्लियस असते. ठीक आहे. त्यानंतर सेलच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइड मध्ये आणखी सेल ऑर्गॅनिल्स असतील. ठीक आहे. सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे काय तर सेलच्या आतमध्ये छोटे छोटे स्ट्रक्चर असतील, तर त्याला आपण म्हणतो सेल ऑर्गॅनिल्स. तर डिफरंट काइंड्स ऑफ सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात, तर ते आपल्याला नंतरच्या युनिट मध्ये सेल ऑर्गॅनिल्सच्या वेळेस बघायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला फक्त दोनच गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे काय की सेलच्या आतमध्ये काय आहे न्यूक्लियस आहे. तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल का तर नाही. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असते. ठीक आहे. तर मग सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणाल तर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. म्हणजे द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच न्यूक्लियस इज प्रेझेंट. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणाल युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, किंवा त्यांनाच आपण ऑर मध्ये म्हणू शकतो युकॅरियोट्स. ठीक आहे. त्यांना आपण युकॅरियोट्स म्हणतो किंवा युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे कसे ऑर्गॅनिझम्स की असे ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस कसा आहे प्रेझेंट आहे. आणि दुसऱ्या टाइपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील की सेलच्या आतमध्ये काय असेल सायटोप्लाझम. ठीक आहे. प्रत्येक सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम असेलच. ठीक आहे. पण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असेल. ठीक आहे. न्यूक्लियस कसा असेल अब्सेंट. न्यूक्लियस कशामध्ये असेल तर सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट. तर मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे, अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणाल प्रोकॅरियोट्स. त्यांना आपण काय म्हणाल प्रोकॅरियोट्स किंवा प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर मला सांगा की सेलच्या स्ट्रक्चरवर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर जे आपला पहिला क्रायटेरिया क्लासिफिकेशनचा, तर सेलच्या स्ट्रक्चरवरून आपण सेलचं डिवायडेशन किती टाइप्स मध्ये केलं तर दोन टाइप मध्ये. पहिलं म्हणजे काय तर युकॅरियोटिक सेल आणि सेकंड थिंग म्हणजे सेकंड टाइप कोणता तर प्रोकॅरियोटिक सेल. तर युकॅरियोटिक सेल म्हणजे कोणत्या सेल तर अशा सेल की ज्या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्यांना आपण कुठला सेल म्हणलो तर युकॅरियोटिक सेल. आणि अशा सेल की त्या सेलमध्ये न्यूक्लियस कसा आहे अब्सेंट आहे, त्यांना आपण काय म्हणू प्रोकॅरियोटिक सेल और प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और प्रोकॅरियोट्स. ठीक आहे. तर मग सेलचं डिवायडेशन आपण किती टाइप्स मध्ये केलं टू टाइप्स मध्ये. सेल्स आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स किंवा सेल्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. द फर्स्ट वन इज eukaryotic cell and second one is prokaryotic cell. In eukaryotic cell, nucleus is present
इन प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लियस इज अब्सेंट. इथपर्यंत सिंपल आहे सगळं. इथपर्यंत तर तुम्हाला सर्व कळलं असेल. ठीक आहे. तर मग आता सेलची जी काही कॉम्प्लिसिटी आहे त्या सेलच्या कॉम्प्लिसिटीवरून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सुरुवातीला आपण दोन टाइप्स मध्ये केलं. ठीक आहे. तर आपण आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करू. आपल्याला दोन वर्ड इथं माहित झाले. एक म्हणजे युकॅरियोटिक आणि सेकंड वर्ड कोणता प्रोकॅरियोटिक. तर युकॅरियोटिक म्हणजे काय की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय किंवा प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय तर तो सेल किंवा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर द सेल इन विच न्यूक्लियस इज अब्सेंट. तर त्या सेलला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणाल प्रोकॅरियोटिक सेल किंवा प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर आता आपण बघू की पहिला जो काही आपला क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. तर आपण इथं क्लासिफिकेशन जे बघत आहोत ना तर ते क्लासिफिकेशन आहे 1969 मध्ये. in 1969 the scientist R.H. विटाकर एक सायंटिस्ट आहे R.H. विटाकर की त्या सायंटिस्टनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 5 किंगडम्स मध्ये किंवा 5 टाइप्स मध्ये किंवा 5 ग्रुप्स मध्ये. तर हे जे काही टाइप्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सला किंवा टाइप्सला आपण काय म्हणतो किंगडम. जसं की आता जर आपल्याला आपलं इंडिया ही कंट्री आहे. या इंडिया कंट्रीला आपल्याला जर समजा डिवाइड करायचं आहे तर आपण डिवाइड कशामध्ये केलं इंडियाला तर स्टेट्स मध्ये केलं आणि युनियन टेरिटरीज मध्ये केलं. ठीक आहे. तसंच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड कसं केलं या R.H. विटाकरनं तर 5 ग्रुप्स मध्ये केलं. तर त्या प्रत्येक ग्रुपला आपण काय म्हणाल तर आपण म्हणाल किंगडम. ठीक आहे. जसं की एक कंट्री आहे तर कंट्रीला आपण ग्रुप आणि सब ग्रुप मध्ये डिवाइड करतो. तर पहिला ग्रुप कशामध्ये आपण डिवाइड करतो त्याला तर स्टेट्स मध्ये करतो. त्याच्यानंतर आपण रिजन्स मध्ये करतो किंवा त्याला आपण डिव्हिजन्स म्हणतो. अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद डिव्हिजन, मुंबई डिव्हिजन, पुणे डिव्हिजन तसं. ठीक आहे. तसंच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण पहिले कशात डिवाइड केलं तर किंगडम मध्ये. त्याच्यानंतरची लेवल असेल सब किंगडम, त्याच्यानंतर असेल डिव्हिजन, त्याच्यानंतर जीनस स्पेसिस येतील बाकी सगळे स्पेसिस. ठीक आहे. तर मग ते ऍक्च्युअली आपल्याला ते बघायचं नाही. तर इथं आपल्याला काय बघायचं आहे की फक्त 5 किंगडम बद्दल माहिती बघायची आहे. ठीक आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सर R.H. विटाकर यांनी किती किंगडम मध्ये डिवाइड केलं म्हणजे किती ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं तर 5 किंगडम मध्ये. तर त्या 5 किंगडमला मध्ये डिवाइड करताना त्यांनी जो पहिला क्रायटेरिया यूज केला तर तो पहिला क्रायटेरिया कोणता आहे तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. तर सेल स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं की सेल दोन टाइपचे आहेत. एक तर प्रोकॅरियोटिक सेल किंवा युकॅरियोटिक सेल. तर मग कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर वरून आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये केलं तर 2. एक म्हणजे कोणतं प्रोकॅरियोट्स आणि सेकंड कोणते युकॅरियोट्स. ठीक आहे. तर प्रोकॅरियोट्स म्हणजे काय की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रो म्हणजे अब्सेंट. प्रोकॅरियोट्स प्रो म्हणजे अब्सेंट नसते. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय की न्यूक्लियस कसा असेल तर अब्सेंट असेल. न्यूक्लियस इज अब्सेंट. आणि युकॅरियोट्स म्हणजे काय असेल तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस काय असेल प्रेझेंट असेल. ठीक आहे. तर मग न्यूक्लियस मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल प्रेझेंट आहे की नाही याच्यावरून किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर वरून आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किती ग्रुप्स मध्ये केलं तर 2 ग्रुप मध्ये. पहिला ग्रुप कोणता प्रोकॅरियोटिक्स आणि सेकंड कोणता युकॅरियोटिक्स. तर प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच न्यूक्लियस इज अब्सेंट. दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज प्रोकॅरियोट्स. and the living organisms in which nucleus is present, that living organisms are called as eukaryotes. ठीक आहे. तर मग आता आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर वरून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये केलं तर 2 टाइप मध्ये.
त्या दोन टाईप कोणत्या? पहिला टाईप आहे प्रोकॅरियोट्स आणि सेकंड टाईप आहे यूकॅरियोट्स. ठीक आहे, तर बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण किती टाइप्स मध्ये केलं? दोन. एक म्हणजे पहिला कोणतं? प्रोकॅरियोट्स. सेकंड कोणते? यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? न्यूक्लियस अब्सेंट. यूकॅरियोट्स म्हणजे काय? सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी आणखी क्लासिफिकेशन केलं की ठीक आहे, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल किंवा अब्सेंट असेल याच्यावरून दोन टाईप झाले. तर तो जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका सेल पासून बनलेला आहे की मल्टिपल सेल पासून, म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी एका सेल पासून बनलेली आहे किंवा मल्टिपल सेल पासून बनलेली आहे याच्यावरून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं पुन्हा क्लासिफिकेशन झालं. तर लक्षात घ्या, जे काही प्रोकॅरियोटिक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे, तर ते सर्वाला सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे असतील तर ते नेहमी सगळ्याला सगळे प्रोकॅरियोट्स कसे असतील तर नेहमी ते युनिसेल्युलरच असतील. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय? न्यूक्लियस अब्सेंट असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर न्यूक्लियस अब्सेंट असलेले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते नेहमी कसे असतील तर ते युनिसेल्युलरच असतील. युनिसेल्युलर म्हणजे काय की त्यांची बॉडी फक्त आणि फक्त एकाच सेल पासून बनलेली असेल. तर मग असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे युनिसेल्युलर आहे आणि प्रोकॅरियोट्स आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे त्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे. तर अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सर आर.एच. व्हिटाकरनी पहिल्या किंगडम मध्ये ठेवलं. तर पहिला किंगडम म्हणजे किंगडम मोनेरा. ठीक आहे. तर बघा आता या क्लासिफिकेशन मध्ये आपण आपल्याला पहिलं किंगडम पर्यंत आपण आलो. पहिला किंगडम म्हणजे कोणतं? किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा मध्ये क्लासिफिकेशन मध्ये कसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील की पहिले तर ते कसे असतील? युनिसेल्युलर असतील. सेकंड थिंग कोणती? तर ते कसे असतील तर प्रोकॅरियोट्स असतील. प्रोकॅरियोट्सचा मीनिंग इथं लिहितो मी, न्यूक्लियस अब्सेंट. ठीक आहे. म्हणजे द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज मोनेरा. मोनेरा म्हणजे काय की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे आहेत तर युनिसेल्युलर आहे. सेकंड थिंग कोणती? तर ते कसे आहेत तर प्रोकॅरियोट्स आहेत. ठीक आहे. तर मग द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज मोनेरा. मोनेरा म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे युनिसेल्युलर आहे आणि प्रोकॅरियोटिक आहेत. त्यानंतर आता जे यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय की त्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच न्यूक्लियस इज प्रेझेंट दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणतो? यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर हे जे काही यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर हे सर्वला सर्व यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर.एच. व्हिटाकर यांच्या असं लक्षात आलं की ते दोन टाईपचे आहे. म्हणजे एक तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी एका सेल पासून बनलेली आहे. जर समजा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका सेल पासून मेडअप असते त्यांना आपण कोणतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो तर युनिसेल्युलर. आणि जर समजा असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील की ज्यांच्या बॉडीमध्ये मल्टिपल सेल असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? मल्टीसेल्युलर. त्यांना आपण काय म्हणतो? मल्टीसेल्युलर. ठीक आहे. तर जे काही यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे की ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन टाईपचे. एक तर पहिला टाईप म्हणजे कोणता की त्यांची बॉडी फक्त एका सेल पासून बनलेली असेल किंवा असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की त्यांची बॉडी मल्टिपल सेल पासून बनलेली आहे. तर युनिसेल्युलर यूकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतील ना तर बघा युनिसेल्युलर इथं पण आहे, युनिसेल्युलर इथं पण आहे. पण इथल्या युनिसेल्युलर आणि इथल्या युनिसेल्युलर मध्ये डिफरन्स कोणता आहे तर हे जे युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते कसे आहेत? प्रोकॅरियोटिक्स. आणि इथले जे युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत? यूकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे न्यूक्लियस अब्सेंट.
युकॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट. ठीक आहे. तर आता असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे युनिसेल्युलर आहे पण कसे आहेत, युकॅरियोटिक आहे. तर त्या तशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सर आर एस विटाकरनी किंगडम प्रोटिस्टा मध्ये ठेवलं, किंगडम प्रोटिस्टा मध्ये डिवाइड केलं. तर लक्षात घ्या इथं दोन किंगडम आले. पहिला किंगडम म्हणजे कोणता, किंगडम मोनेरा, आणि सेकंड किंगडम कोणता, प्रोटिस्टा. तर किंगडम मोनेरा म्हणजे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे युनिसेल्युलर आहेत आणि कसे आहेत ते प्रोकॅरियोटिक आहेत. आता किंगडम प्रोटिस्टा म्हणजे काय की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे की युनिसेल्युलर आहेत पण युकॅरियोटिक आहेत. तर डिफरन्स कळाला की मोनेरा म्हणजे काय, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा म्हणजे काय, युनिसेल्युलर. पण मोनेरा म्हणजे कोणते युनिसेल्युलर आहेत तर प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, आणि प्रोटिस्टा म्हणजे कुठले युनिसेल्युलर तर युकॅरियोटिक युनिसेल्युलर. डिफरन्स लक्षात आला. आता हे जे काही मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत आणि ते मल्टीसेल्युलर आहे. तर यांचं क्लासिफिकेशन पुन्हा 3 टाइप मध्ये झालं. तर पुन्हा 3 टाइप मध्ये होण्याच्या पहिले 2 टाइप मध्ये झालं. एक म्हणजे काय तर त्यांच्या सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही. ठीक आहे. सेलच्या वर कव्हरिंग असते किंवा सेलच्या बाजूला सेल वॉल असते. ठीक आहे. तर मग सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही, मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही, याच्यावरून पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा क्लास, पुन्हा मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डिवायडेशन झालं. तर आता या साइडला मी लिहितो इथं कशाच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करत आहोत की सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही. कशाच्या बेसिसवर, सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही. तर मग या साइडला मी ऑब्सेंट लिहितो की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ज्या मल्टीसेल्युलर, हे बघा, द मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच सेल वॉल इज अब्सेंट. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ते कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहेत पण त्यांच्यामध्ये सेल वॉल कशी आहे, अब्सेंट आहे. तर त्यांना त्यांनी आर एच विटाकरनी एका किंगडम मध्ये ठेवलं. त्या किंगडमला आपण म्हणतो किंगडम ॲनिमालिया. ठीक आहे. आता 3 किंगडम झाले आपले. पहिला किंगडम मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा आणि थर्ड कोणता, ॲनिमालिया. तर पहिला किंगडम जे आहे आपला मोनेरा, तो मोनेरा म्हणजे काय, द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज मोनेरा. प्रोटिस्टा म्हणजे काय, द युनिसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज प्रोटिस्टा. आता ॲनिमालिया म्हणजे काय, द मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच सेल वॉल इज अब्सेंट. की त्यांच्यामध्ये सेल वॉल कशी आहे, अब्सेंट आहे, सेल वॉल प्रेझेंट नाही आहे, त्यांना आपण काय म्हणलं, ॲनिमालिया. आणि सेल वॉल प्रेझेंट असणारे पुन्हा 2, त्याचं क्लासिफिकेशन पुन्हा 2 टाइप मध्ये. इथं आता जे हे 2 टाइप आहे, या 2 टाइप मध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल पण ते ऑटोट्रॉपिक आहे की हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करतील की त्यांच्या फूड साठी ते दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड करतील. म्हणजे हे बघा की मोड ऑफ न्यूट्रिशन. आता हे जे टाइप येणार आहे याच्यामध्ये काय असेल, मोड ऑफ न्यूट्रिशनच्या आधी इथं तर यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल. ठीक आहे. हे बघा मल्टीसेल्युलरचं डिवायडेशन आपण किती टाइप मध्ये केलं, 2 टाइप मध्ये. एक तर सेल वॉल अब्सेंट असणार आणि सेकंड थिंग कोणती, सेल वॉल प्रेझेंट असणार. सेल वॉल अब्सेंट असणाऱ्यांना आपण काय म्हणलो, किंगडम ॲनिमालिया. आणि असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की त्यांच्यामध्ये सेल वॉल तर प्रेझेंट आहे पण ते ऑटोट्रॉपिक आहेत की हेटेरोट्रॉपिक आहेत, याच्यावरून पुन्हा 2 टाइप. ठीक आहे. सेल वॉल प्रेझेंट असणाऱ्याचं क्लासिफिकेशन आपण किती टाइप मध्ये करेल, 2 टाइप मध्ये. एक तर हेटेरोट्रॉपिक आणि सेकंड थिंग कोणती, ऑटोट्रॉपिक. ठीक आहे. तर हे जे काही हेटेरोट्रॉपिक आहे, द हेटेरोट्रॉपिक मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज फंजाय. त्यांना आपण किंगडम कोणत्यामध्ये ठेवलं तर किंगडम फंजाय मध्ये ठेवलं. आणि द ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट आर कॉल्ड किंगडम प्लांटी. त्यांना आपण कोणत्या किंगडम मध्ये ठेवलं, किंगडम प्लांटी मध्ये. तर लक्षात घ्या आता आपण काय केलं, हे क्लासिफिकेशन केलं. कोणाचं क्लासिफिकेशन केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं. ते लक्षात नाही आलं इथपर्यंत तरी चालते, कारण की आता आपल्याला
जे काही क्रायटेरिया आहे सर RS बेटावरचा, तर तो क्रायटेरिया आपल्याला बघायचा आहे. आपण ऍक्च्युली युनिटला सुरुवातच केली नाही, फक्त युनिटची आपण पार्श्वभूमी बघत आहोत की या युनिटमध्ये नेमकं आपल्याला क्लासिफिकेशन कसं करायचं आहे. ठीक आहे. तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सुरुवातीला किती टाईप्समध्ये केलं? 2 टाईप्समध्ये. पहिला टाईप कोणता? प्रोकॅरियोटिक आणि दुसरा कोणता? युकॅरियोटिक. आणि त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन बघितलं. तर त्यामध्ये आता आपलं सुरू कोणतं होतं की ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. तर ऑटोट्रॉपिक म्हणजे कोणते? तर किंगडम प्लांटी. आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे कोणते? फंजाय. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which prepare their own food, that living organisms are called as autotrophic living organisms, and heterotrophic living organisms means the living organisms which depend on other living organisms for their food. That living organisms are called as heterotrophic living organisms, and the heterotrophic living organisms which are multicellular and eukaryotics, that are called as fungi. त्यांना आपण काय म्हणतात? फंजाय. ठीक आहे. तर हे जे काही क्लासिफिकेशन आहे तुम्ही शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये केलं? 2 टाइप मध्ये. पहिला टाइप कोणता? प्रोकॅरियोटिक्स किंवा प्रोकॅरियोट्स. ठीक आहे. आणि सेकंड कोणता? युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स म्हणजे काय की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा असते? अब्सेंट असते. ते आपण ऑलरेडी बघितलं. तर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे नेहमी कसे असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तर युनिसेल्युलर असतील. आणि जे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण कोणत्या किंगडम मध्ये ठेवलं? तर त्यांना आपण ठेवलं किंगडम मोनेरा मध्ये. ठीक आहे. किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा म्हणजे काय? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर युनिसेल्युलर अँड प्रोकॅरियोटिक, दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज किंगडम मोनेरा. इथपर्यंत तर क्लिअर आहे. त्याच्यानंतर हे जे काही युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, या युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण पुन्हा केलं. ते म्हणजे कसं केलं की ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत. ठीक आहे. तर मी घेतो की युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण 2 टाइप मध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे युनिसेल्युलर आणि सेकंड कोणते? मल्टीसेल्युलर. ठीक आहे. तर मग जे युनिसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण डायरेक्टली काय म्हणलो? किंगडम प्रोटिस्टा. इथं 2 किंगडम भेटले आपल्याला. पहिला किंगडम भेटला किंगडम मोनेरा आणि सेकंड कोणता भेटला? किंगडम प्रोटिस्टा. तर किंगडम प्रोटिस्टा म्हणजे काय की the unicellular living organism, the unicellular eukaryotic living organisms are called as kingdom protista. इथपर्यंत तर क्लिअर आहे. आता जे मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स चं पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन केलं आपण 2 टाइप मध्ये. कशाच्या बेसिसवर? तर सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही. ठीक आहे. या साइडला मी लिहितो सेल वॉल अब्सेंट, या साइडला लिहितो सेल वॉल प्रेझेंट. ठीक आहे. तर मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये की जे मल्टीसेल्युलर आहे, आता मल्टीसेल्युलरचं क्लासिफिकेशन सुरू आहे, सेल वॉल अब्सेंट आहे, त्यांना आपण काय म्हणलं? किंगडम ॲनिमालिया. त्यांना कोणत्या किंगडम मध्ये आपण ठेवलं? किंगडम ॲनिमालिया मध्ये. आता इथपर्यंत तर झालं आपलं क्लिअर. पण ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे अशामध्ये पुन्हा डिवायडेशन झालं. ठीक आहे. सेल वॉल प्रेझेंट असणाऱ्याचं डिवायडेशन पुन्हा 2 टाइप मध्ये झालं. कशामुळे झालं? तर असं लक्षात आलं की ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहेत ते एकतर ऑटोट्रॉपिक असतील किंवा एकतर कशा असतील? हेटेरोट्रॉपिक असतील. ऑटोट्रॉपिक किंवा एकतर कशा असतील? ते हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की जे स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करतात, म्हणजे ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होईल आणि ते स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करतील. तर जे ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना आपण किंगडम प्लांटी मध्ये ठेवलं. आणि असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये सेल वॉल तर प्रेझेंट आहे पण ते स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज नाही करत,
त्यांना आपण कोणत्या किंगडम मध्ये ठेवलं? किंगडम फंजाय मध्ये. तर अशा प्रकारे सर आर.एस. विटाकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 5 किंगडम मध्ये केलं. ते 5 किंगडम कोणते कोणते? पहिला किंगडम किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम किंगडम प्रोटिस्टा, तिसरा किंगडम किंगडम फंजाय, चौथा किंगडम किंगडम प्लांटी आणि पाचवा किंगडम किंगडम ॲनिमलिया. तर या पाचही किंगडम बद्दल सुरुवातीला आपल्याला या युनिट मध्ये त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. आणि हा जो आर.एस. विटाकर यांचा क्रायटेरिया आहे त्यांनी जे यूज केला क्लासिफिकेशनचा, तो क्रायटेरिया बघायचा आहे. त्याच्यानंतर या युनिट मध्ये आपल्याला जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे एकाच सेल पासून बनलेले आहेत. तर इथं एकाच सेल पासून बनलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत? युनिसेल्युलर कोणते कोणते आहेत? हे बघा, युनिसेल्युलर म्हणजे प्रोटिस्टा आणि सेकंड युनिसेल्युलर म्हणजे कोणतं? मोनेरा. तर हे जे काही युनिसेल्युलर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशन या युनिट मध्ये बघायचं आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा इथपर्यंतचा टॉपिक कळाला असेल, मी असं गृहीत पकडतो. ठीक आहे, थँक्यू.